विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांची बहीण महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे। आमच्या बहिणाबाईच्या घरात सर्व सत्ता आहेत, खासदारकी त्यांच्या घरात, आमदारकी त्यांच्या घरात, राज्याचे मंत्रिपद त्यांच्याच घरात, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, वैद्यनाथ बँक आणि सहकारी साखर कारखाना त्यांच्याच घरात, दारूची फॅक्टरी त्यांच्याच घरात, असा गंभीर आरोप धनंजय यांनी पंकजा मुंडेवर केला आहे। माजलगावमध्ये कार्यकर्ता मेळावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंग पंडित, बजरंग सोनावणे यांची उपस्थिती होती। पण ही सत्ता भोगवणाऱ्यांनी जनतेला काय दिलं असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। साधा ऊसतोड मजुरांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या नावाने गोपीनाथ गडावरून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ऊसतोड मजूर महामंडळाचं काय झालं, असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले। पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहेत। एखादं महामंडळ जर रद्द करायचं तर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तो विषय रद्द करायचा असतो। महामंडळ रद्द करायच्या बैठकीत स्वतःच्या वडिलांच्या नावाने काढलेलं ऊसतोड मजूर महामंडळ रद्द करताना मंत्री म्हणून मुंडे साहेबांच्या वारसाची सही असेल तर किती दुर्दैवी आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे।